सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रये विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज संत श्रेष्ठ गजानन महाराज यांच्या प्रगट दिन महोत्सवाच्या निमित्ताने आपण महाराजांचं जे काही दिव्य असं चरित्र आहे त्या चरित्रावर आपण प्रकाश टाकणार आहोत आणि महाराजांचं प्राकट्य कसे झालं, महाराज कसे आले आणि महाराज आल्यानंतर महाराजांनी या जगतामध्ये काय कार्य केलं। कारण संताच्या संबंधाने असं वर्णन करतात की जे संत असतात ते जगाच्या कल्याणासाठी येत असतात। यासाठी महाराजांचं प्रमाण आहे तुकाराम महाराजांचं, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे। जगाच्या कल्याणासाठी संत येत असतात, त्या पद्धतीने महाराज सुद्धा या ठिकाणी जगाचं हित व्हावं, जगाचं कल्याण व्हावं या अनुषंगाने आलेले होते। आणि ते आज तुम्ही त्याचं स्वरूप पाहता की लाखो भक्त रोज दर्शनाला येतात, लाखो भक्त रोज काय करतात, प्रसाद ग्रहण करतात आणि महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण देशभरातून हे काही लोक त्या ठिकाणी येत असतात। म्हणून अशा पद्धतीने महाराज जे आहे ते महाराज सर्वप्रथम कुठे जर दिसले असं जर आपल्याला सांगायचं असेल तर गजानन विजयी ग्रंथाप्रमाणे माघ वद्य सप्तमी दिनी शेगावात प्रगटुनी, की माघ वद्य सप्तमीचा दिवस होता आणि त्या दिवशी सर्वप्रथम महाराज कुठे दिसले, शेगावमध्ये दिसले। आणि शेगावमध्ये दिसले तर सर्वप्रथम कसे दिसले तर संत श्रेष्ठ गजानन महाराज हे विधीही अवस्थेमध्ये होते। विधीही अवस्था समजते का, की ज्यांना देहाचं भान नसतं त्यांना विधीही म्हणतात, जे देहाच्या पलीकडे गेलेले असतात त्यांना विधीही म्हणतात। आणि संत श्रेष्ठ गजानन महाराजांना देहाचं कुठल्याही पद्धतीने भान नव्हतं, ते त्या देहाच्या पलीकडे गेले होते। देहाविषयी या शरीराविषयी त्यांचं काहीही तादात्म्य नव्हतं, काही आसक्ती नव्हती। आता हे संत श्रेष्ठ गजानन महाराज ज्या वेळेस शेगावमध्ये आले आणि शेगावमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी सर्वप्रथम बंकटलालाच्या घरी जो काही कार्यक्रम होता किंवा बंकटलालाच्या घरी होता किंवा त्या ठिकाणी होता, तर त्यावेळेस सर्वप्रथम ते बंकटलालांनाच दिसले। कारण महाराज हे त्या ठिकाणी उष्ट्या पत्रवाडीवरले अन्न सेवन करत होते। आता नवीन मनुष्य पाहला त्यांनी उष्ट्या पत्रवाडीला अन्न सेवन करत आहे आणि सर्वप्रथम तर त्यांना असं वाटलं कोणीतरी अलौकिक पुरुष आहे, उपाशी आहे, म्हणून त्यांनी तिकडून ताट आणलं, महाराजांना देण्याचा प्रयत्न केला। परंतु महाराजांची सर्व भूतामध्ये सर्व ठिकाणी काय एकच दृष्टी होती। जसं शेजारी कुत्रेही खात होते तेही खात होते। त्यानंतर समोर महाराज गेले, नालीतील पाणी घेतलं, नालीतलं पाणी घेऊन प्राशन करू लागले। त्यांच्या हातामध्ये पाणी आल्यानंतर ते पाणी सुद्धा शुद्ध होऊन गेलं। म्हणजे सांगायचं तात्पर्य ते या देहाच्या पलीकडली त्यांची अवस्था होती, विधी ही अवस्था होती। अर्जुनाने गीतेमध्ये एक प्रश्न निर्माण केला आहे भगवंताला, याच दुसऱ्या अध्यायाच्या मध्ये तो प्रश्न आहे। मला वाटते 52-53 क्रमांकाचा काहीतरी श्लोक आहे तो पुढे। तर त्या श्लोकामध्ये अर्जुन भगवंताला प्रश्न करतो की स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितिधी किम प्रभाषेत किमासित व्रजेत किम, की स्थित प्रज्ञ जो पुरुष आहे त्याचं लक्षण काय, जो स्थित प्रज्ञ पुरुष आहे त्याचं काय लक्षण आहे। मग त्यावेळेस भगवंत आता त्याचं उत्तर पुढे सांगणारच त्या गीतेमध्ये, पण त्याचं उत्तर सांगताना भगवंतांना सांगतात की ज्या पद्धतीने स्थित प्रज्ञ जो पुरुष असतो त्यांचं मन जे आहे ते अंतर्मुख झालेलं असतं, बाह्य विषयामध्ये ते रमत नाही, बाह्य विषयामध्ये ते रममान होत नाही।
ते सदैव त्या एकत्वाचं चिंतन करतात, त्या परमेश्वराचं चिंतन करतात, त्या ब्रह्मस्वरूपाचं चिंतन करतात. त्यांच्या दृष्टिकोनातून संपूर्ण जे जगत आहे ते जगत ते त्यांच्या दृष्टिकोनातून मिथ्याच असतं. आणि त्यामुळे या संपूर्ण जगतालाच नाही स्वतःच्या देहाला सुद्धा ते एक पद्धतीनं मिथ्या समजतात. कारण आत्मस्वरूपाच्या व्यतिरिक्त ते कशालाही सत्य मानत नाही. म्हणून असा जो पुरुष आहे जो सतत आपल्या आत्मस्वरूपामध्ये लीन राहतो, असा जो पुरुष आहे तो पुरुष समजायचा की तो आत्मज्ञानी आहे. आज जर विचार आपण केला तर अनेक लोक आता महापुरुष ओळखण्याची सुद्धा एक पद्धत असते, किंवा महापुरुष कोण आहे, विधिही महात्मा कोण आहे हेही ओळखल्या जातं. परंतु अज्ञानी लोक असतात आणि त्यांना शास्त्राचं याचं ज्ञान नसतं, आणि शास्त्र आधीचं ज्ञान नसल्यामुळं ते कोणीही एखादा वेडा व्यक्ती असला तरीही सुद्धा त्याला महात्मा मानतात. अरे वेडा गोष्ट वेगळी आहे, आणि जो म्हणजे वेडा आहे त्याच्या अंगावर कपडे नाही म्हणजे तो महात्माच आहे असं नाही. वेडा ही गोष्ट वेगळी आहे आणि जो विधीही आहे ती गोष्ट वेगळी आहे. जो विधीही महात्मा असतो त्याने ज्ञान प्राप्त करून घेतलेलं असतं, आणि ज्ञानाच्या द्वारे त्यांच्या देहात्म जी बुद्धी आहे ती देहात्म बुद्धीचं त्याचं निरसन झालेलं असतं. देहात्म बुद्धी संपलेली असती, आणि देहात्म बुद्धी संपल्यामुळे तो अशा पद्धतीने या संसारामध्ये राहून सुद्धा त्याला त्या संसारातील विषय त्याला बांधू शकत नाही. परंतु तुम्ही बघा वेड्याची सुद्धा तीच अवस्था असते. वेड्याला जर तुम्ही पाहिलं त्याच्या अंगावर कपडा नसू द्या काही नसू द्या त्याला जगाचं भान नसतं. परंतु तोच वेडा व्यक्ती कशामुळे वेडा झालेला आहे? अरे अनेक त्याला त्याच्या अंतकरणामध्ये विषय भोगण्याची इच्छा असते, आणि ती विषय भोगण्याची इच्छा पूर्ण न झाल्यामुळे तो वेडा होतो. उदाहरण सांगू का? अरे काही मुलं भरपूर शिकतात, शिकल्यानंतर नोकरीची अपेक्षा करतात आणि खूप अभ्यास करतात, नोकरी मिळत नाही, शेवटी डोक्यावर परिणाम होतो. म्हणजे काय? विषयाची लालसा आहे. ती विषयाची लालसा पूर्ण न झाल्यामुळे काय त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला, वेडे झाले. आणि मग त्यांना महात्मा म्हणता येतं का? नाही, त्यांनाही जगाचं भान नसतं आणि महात्म्याला सुद्धा जगाचं भान नसतं. दोघं बाह्य अंगाने जर पाहिलं तर एक सारखे आहे. परंतु ज्यावेळेस जो वेडा व्यक्ती आहे तो वेडा व्यक्ती जर दुरुस्त झाला तर तो पुन्हा विषयावर तुटून पडल. पण जो महात्मा आहे तो महात्मा त्या विषयातून निवृत्त झालेला असतो, त्यामुळे त्याला विषय बंधन बाधित करू शकत नाही. या ठिकाणी संत श्रेष्ठ गजानन महाराज जे आहे ते विधी अवस्थेमध्ये राहायचे. आणि पुढे येतं, पुढे ज्यावेळेस जे तैलंग ब्राह्मण आले होते आणि ब्राह्मण आल्यानंतर त्या ठिकाणी ते वेद म्हणू लागले, आणि वेद म्हणू लागले त्यावेळेस महाराज आपले बसलेले होते पलंगावर, आणि पलंगावर बसलेले होते, आणि अशा पलंगावर बसलेले असतानाच हे वेद म्हणत होते. परंतु वेदामध्ये चुका होऊ लागल्या. वेदामध्ये चुका झाल्यानंतर महाराजांनी सांगितलं, महाराजांनी वेद म्हणून दाखवला खडखड. म्हणजे याचा अर्थ त्यांना संपूर्ण जे काही वेद आहे त्या वेद आधीचं काय होतं? ज्ञान होतं. म्हणून विधीही काय आणि पागल काय याच्यामध्ये हा फरक आहे. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, परी माणूसपणी भांब लौकिक भागू. अरे तो व्यक्ती आणि इतर व्यक्ती पाहताना सामान्य दिसतात, सारखे दिसतात. अरे तो व्यक्ती त्याच्याही अंगावर वस्त्र नाही, तोही वेड्यासारखे चाळे करताना दिसतो, आणि एखादा वेडा असेल तोही वेड्यासारखे चाळे करताना दिसतो. पण दोघांमध्ये अंतर आहे, फरक आहे. हा आत्मज्ञानी असतो, आणि तो जो असतो तो विषयाच्या भोगाची लालसा पूर्ण न झाल्यामुळे तो वेडा झालेला असतो. हा फरक आहे. म्हणून महाराज जे आहे ते सर्वप्रथम अशा पद्धतीने माघ वद्य सप्तमीच्या दिनी शेगावमध्ये प्रगट झाले. मग सर्वप्रथम दिसले. कारण सत्पुरुष काय आहे? कधी एका ठिकाणी राहत नाही, सतत ते भ्रमण करत राहतात. कारण हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. त्याच्यामुळे ते काही एखादेचं म्हणून म्हणतात की साधूचं कुळ आणि नदीचं मूळ विचारू नाही. लोक म्हणतात नदी कुठून आली? आता तुला काय करायचं? आता नदी वावरायला घ्या आंघोळ करून, आहे का नाही? तुला काय करायचं? कुठून येऊ दे, आहे का नाही?
म्हणून म्हणतात साधूचं कुळ. आम्हाला लोक विचारतात, आता कपडे घातल्यावर म्हणतात, संन्यासी झाल्यावर म्हणतात की महाराज तुमचं गाव कोणतं. आता काय सांगावं यांना गाव कोणतं. म्हणलं बाबा जन्म झाल्यापासून जेवढ्या दिवस घरी राहिलो नाही त्याच्यापेक्षा जास्त दिवस मी आश्रमात राहिलो. आता कुठला सांगू तुला, आहे की नाही. तर सांगायचं तात्पर्य म्हणून म्हणतात की तसं महाराजांचं कोणतं गाव आहे का असं ठराविक नाही, परंतु सर्वप्रथम ते शेगावमध्ये दिसले, शेगावमध्ये त्यांच्या लीला दिसल्या. आणि असे जे महात्मा आहे, असे जे महापुरुष आहे, हे काय करत असतात, जगामध्ये राहतात. अरे जड भरत होते, पण जड भरताना कधी आपल्याला दाखवलं नाही की मी ज्ञानी आहे. बापाने खूप प्रयत्न केला गायत्री मंत्र शिकवण्याचा, याचा त्याचा, पण शिकलेच नाही. तोंडातून शब्दच काढला नाही, फक्त तोंडातून शब्द गावा काढला ज्यावेळेस रघुगण राजा, त्या रघुगण राजाचा अधिकार होता, त्यांना मुक्त करायचं होतं, म्हणून फक्त जड भरत बोलले नाही, तर इतरांशी कोणाशी बोलले सुद्धा नाही. तसे महात्मा गजानन महाराज त्यांना या शेगावमध्ये राहून इतरांचं कल्याण करायचं होतं, तुमच्या आमच्या सारख्यांचं कल्याण करायचं होतं, आम्हाला भक्ती मार्गावर लावायचं होतं, म्हणून त्या ठिकाणी ते स्थिर झाले. नाहीतर महात्मा एका ठिकाणी स्थिर होत नाही. अरे म्हणतात नदी बैती बली और साधू चलता बला. काय, साधूने कधी एका ठिकाणी स्थिर राहू नये, आणि नदीचं जर एका ठिकाणी स्थिर राहिली तर नदीचं पाणी काही दिवसांनी खराब होतं. तसं साधूने सुद्धा एका ठिकाणी स्थिर राहू नये, सतत भ्रमण केलं पाहिजे साधूनं. पण आता काय जबाबदारी असते, गुरुसेवा असते, त्याच्यामुळं आपल्याला तेवढं गुरुची आज्ञा पाळावी लागते. मग गुरुची आज्ञा जर पाळली तर त्यात दोष पण नाही, परंतु साधूने काय केलं पाहिजे, सतत भ्रमण केलं पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये सगळं अनुकूल होतं, याही अनुकूल नव्हतं, पण साधू भ्रमण करायचे. आता सगळं अनुकूल झाले, प्रत्येक आश्रमामध्ये राहण्याची व्यवस्था सगळं झालेलं आहे. पण त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत होतो की महाराज जे आहे ते शेगावमध्ये आल्यानंतर, शेगावमध्ये मग बंकटलालाचं त्यांच्यावर भक्ती जडली, प्रेम जडलं. आणि देव जसा भक्तासाठी काय करतो, आहे का नाही, पुंडलिकाच्या कशासाठी, बेटीसाठी, भक्तीसाठी भगवंत अवतरित झाले. कुठं, पुंडलिकाच्या भावासाठी. कुठून आले, द्वारकेहून आले, कोणी म्हणतो गोकुळाहून आले. तर पुंडलिकाचा जो भाव आहे त्या भावासाठी भगवंत पंढरपूरमध्ये आले. तसे बंकटलाल आदी जे भक्त होते तात्कालचे, त्यांच्या भावासाठी, त्यांची भक्ती पाहून गजानन महाराज कुठे, शेगावमध्ये राहिले. नंतर बंकटलालाच्या घरी काही दिवस राहिले. आता तुम्ही जर शेगावमध्ये गेला असाल तर ते बंकटलालाचं घर जिथं ज्या ठिकाणी महाराज राहिले ते ठिकाण तुम्ही पाहिलं का? तर त्या ठिकाणी आता व्यवस्थित केलेलं आहे. ते पहिलं जुनं असेल, काही फोटो आहेत जुने, तर त्याच्यामध्ये ते दिसतं. तर अशा पद्धतीने महाराज त्या ठिकाणी राहिले. आणि त्या ठिकाणी राहिल्यानंतर महाराजांनी एक 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 लीला करायला सुरुवात केली. अरे महाराजांच्या लीला आता वास्तविक पाहिलं तर ज्या चमत्कार वगैरे आहे, काय लीला आहे, कारण चमत्कार सुद्धा साधूने करू नये, पण कधी कधी लोकांना योग्य मार्गावर आणण्यासाठी साधूने चमत्कार केलं तर काही हरकत नाही. आता महाराजामुळे कितीतरी लोक भक्तीला लागले, कितीतरी लोक संप्रदायामध्ये आले, कितीतरी लोकांनी मांसाहार करण्यास सोडून दिलं, कितीतरी लोकांनी देवधर्म करायला सुरुवात केली, आहे का नाही. मग ती एक सकाम भक्ती जरी असेल किंवा काही मिळवण्याची भक्ती जरी असेल, परंतु चांगल्या मार्गावर, योग्य मार्गावर तर येत आहे. तर या पद्धतीने या ठिकाणी महाराजांच्या अनेक जे काही लीला आहे त्या लीला आपल्याला दिसून येतात. त्यात मग ती चिलम पेटवण्याची लीला असेल, त्याच्यानंतर आणखीन जे काही तिथे चंदुमुखीन होता, त्या चंदुमुखीनाच्या घरी जे काही कानुले ठेवलेले होते, महाराजांनी सांगितलं की जा बाबा कानुले घेऊन ये. कुठून? मडक्यातून. अरे म्हणे बाबा अक्षय तृतीया होऊन जवळजवळ भरपूर दिवस झाले, आता घरी कानवले नसतील, आणि असतील बी समजा कुठं ठेवलेले ते खराब झालेले असतील. महाराज म्हणाले अरे चंदू तू घरी जा आणि कानुले घेऊन ये. घरी आला, बायकोला विचारलं, म्हणे ते महाराजांनी सांगितले की कान्होले सांगितले, म्हणे मी आत्ताच करून देते. भक्ती असते शेवटी, आत्ताच करून देते, ताजं पीठ वगैरे सगळं करून लगेच आत्ता गरम गरम नाही. म्हणे महाराजांनी सांगितलं की मला तेच पाहिजे जे अक्षय तृतीयाले केले होते, आणि ते कुठल्या तरी मडक्यामध्ये ठेवलेलं आहे, त्या याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आता तिला काही ध्यान राहिलं नाही, ठेवले आणि ती विसरून गेली.
परंतु महाराजाला बघा किती स्मरण, म्हणजे किती ते त्रिकाल ज्ञानी. तर त्यांना त्यांच्या अंतकरणातलंही दिसलं, त्या घरातलंही दिसलं, आणि मग तिने झांबलायला सुरुवात केली. मग तिच्या लक्षात आलं की आपण 2 कानुले काढून त्या कशामध्ये, मडक्यामध्ये ठेवले होते. आणि मग ते जे कानुले आहे ते कानुले घेतले, ते खराबही झालेले नव्हते, आणि ते महाराजाकडे घेऊन गेले. महाराजांनी ते खाल्ले. सांगायचं तात्पर्य, कोणाच्या घरामध्ये काय चालू आहे एवढं सुद्धा महाराजांचं काय त्रिकाल ज्ञानी ते होते. अरे जो पुरुष आहे तो खऱ्या अर्थानं ज्ञान प्राप्त केल्यानंतर त्याला संपूर्ण जगतामध्ये काय चालू आहे त्याला सांगायचं काम नाही. अरे म्हणतात जोपर्यंत पाणी उथळ आहे, जोपर्यंत पाण्यामध्ये लाटा आहे, जोपर्यंत पाणी असं ढवळत आहे, तोपर्यंत त्या खालचा जो जमिनीचा भाग असेल किंवा खालचं जे काही असेल त्याचं बूड असेल तर ते दिसतं का? नाही. पण ते शांत झाल्यानंतर त्यामध्ये सगळं तुम्ही पाहून घ्या. त्या पद्धतीने जर समजा आपलं अंतकरण शांत झालं, या अंतकरणातील विषयाची लालसा संपली, अंतकरणामधील विषयाची कामना संपली, आणि अंतकरण स्थिर झालं, तर स्थिर झाल्यानंतर मग दुसऱ्याच्या मनामध्ये काय चालू आहे हे सुद्धा काही काही गोष्टी आपल्याला कळतात. अरे असं कधी कधी व्हायचं, आमच्या मनामध्ये कधी कधी असा प्रश्न निर्माण व्हायचा, जसं तुम्ही पाठामध्ये बसलेले आहे तसं आम्ही पाठामध्ये बसलेलो असायचो, आणि एखादी गोष्ट मनामध्ये निर्माण व्हायची, शंका निर्माण व्हायची, आणि बाबाने तीच गोष्ट पुन्हा बोलायची. असं वाटायचं की अरे हे तर आपल्या मनामध्ये निर्माण झालं होतं, बाबाने आज सांगितलं सुद्धा. कशा पद्धतीने? अरे आपण आज मनामध्ये ही शंका धरलीच होती, या शंकेचं निरसन बाबाने केलं, असं वाटायचं. म्हणजे सांगायचं तात्पर्य, ज्या महात्म्याचं अंतकरण स्थिर झालेलं असतं त्याला संपूर्ण त्रैलोक्याचं ज्ञान असतं, भूत भविष्य आणि वर्तमान. तसं महाराजांना त्रैलोक्याचं भूत भविष्य वर्तमान या तिन्ही गोष्टीचं ज्ञान होतं. म्हणून त्या चंदू मुकिंदाच्या घरी कानोले कुठे ठेवले, कोणी ठेवले, या गोष्टीचं ज्ञान झालं आहे का नाही. त्यानंतर भविष्याचं सुद्धा महाराजांना ज्ञान होतं. त्या संबंधानं भास्कर पाटलाचं उदाहरण सांगता येईल की भास्कर पाटलाने काही पाप केलं असेल मागच्या जन्मातलं, हे ते भास्कर पाटील जे आहे ते सर्वप्रथम नास्तिक होते. नास्तिक म्हणल्यापेक्षा ज्यावेळेस संत गजानन महाराज त्या शेतातून चालले, शेतातून जात असताना महाराजांनी म्हटलं मला पाणी द्या, आहे का नाही. तर त्यावेळेस पाण्याचा फार मोठी दुष्काळ, आणि दुष्काळ तर पाणी द्या म्हटलं तर पाणी काय कुठून देणार. ते म्हणे जा, तुझ्यासारखे लोक असे इकडं तिकडं काम धंदा करायचा तर काय करू लागले, असे फिरायला लागले नागडे होऊन, आणि त्याच्यामुळेच आपला देश हा मागे राहिला, इंग्रजाचा गुलाम झाला. अशा पद्धतीने महाराजांना बोललं. महाराजांना काही राग आला नाही. मग महाराज म्हणाले ठीक आहे. मग तिकडे कोरडी विहीर होती. भास्कर म्हणाले तिकडे कुठे जाता, कोरडी विहीर आहे. आणि महाराज गेले त्या कोरड्या विहिरीवर, आणि कोरड्या विहिरीवर जाऊन तिथे त्या ठिकाणी बसले. आणि बसल्यानंतर सहज गंगा यमुना सरस्वतीचं आव्हान केलं, तर त्या गंगा यमुना सरस्वती त्या ठिकाणी प्रगट झाल्या. संपूर्ण विहीर, ज्या विहिरीमध्ये अनेक दिवसापासून पाण्याचा थेंब नव्हता, संपूर्ण विहीर कशानं भरली, पाण्याने. अनुभव आला भास्कर पाटलांना. अनुभव आल्यानंतर महाराजाच्या सानिध्यात राहू लागले. महाराजांच्या सानिध्यात राहू लागले, आणि महाराजांच्या सानिध्यात राहू लागल्यामुळे भक्तीही वाढली. पण एक दिवस महाराजांना अचानक काय केलं, भास्कर पाटलाला मारायला सुरुवात केली. त्याचाही पूर्व असा आहे की त्यांना कुत्रं डसलेलं होतं, आणि कुत्रं डसलेलं तर महाराजांनी विचारलं की तुला हे कुत्रं डसलं आहे, तुझं याच्यामध्ये मरण आहे. महाराजांना भविष्य कळत होतं की तुझं याच्यामध्ये मरण आहे, तुमची मागच्या जन्मातील काहीतरी वैरत्व असेल, म्हणून ते वैरत्व तुला आता भोगायला आलं आहे. कारण कर्म कोणाला चुकत नाही. तुम्ही असो का मी असो, कोणी असो, कर्म कोणालाही चुकणार नाही. तुझं ते कुत्र वैरी म्हणून आलं, आणि ते काय आलं तुला, हे भोगायला आलं. हा मौलवी आलतं का नाही वैरी म्हणून कुत्र, आमचं काही असेल भांडण, मागच्या जन्माला हाणलं गेलं असेल मी त्याला, त्याच्यामुळे त्यानेही विचार केला असेल की आता ते मागच्या जन्मातला बदला, त्याचा एखादा हातपाय मोडला असेल, मागच्या जन्मात मारलं गिरलं असेल तर, आहे का नाही. म्हणून त्यानेही लागला आपला हात मोडून, आहे का नाही. तर सांगायचं तात्पर्य की पूर्वजन्माचं जे काही आहे ते भोगल्याशिवाय फेरता येत नाही. मग त्या पद्धतीने भास्कर बोलले याचं नाही तुझं काहीतरी असेल मागच्या जन्मामध्ये, आहे का नाही, काही भांडण तंटा, म्हणून ते तुला चावलं. पण तुला तरी सुद्धा याच्यातून जर वाचवायचं असेल तर मी तुम्हाला वाचू शकतो. पण भास्कर पाटलांनी विचार केला की या साधू सत्पुरुषाच्या समोर जर आपलं मरण होत असेल, यांच्या समोर जर आपल्याला मोक्ष मिळत असेल तर कशाला जगायचं. मग त्यांनी सांगितलं महाराज
की नाही, जसं असेल कर्माप्रमाणे मी हे सगळं भोगायला तयार आहे. आणि त्या पद्धतीने एक दिवस महाराज अचानकच उठले आणि भास्कर पाटलाला मारू लागले. सगळे घाबरले. अरे जवळचा शिष्य आहे का नाही, आणि कस काय मारायला लागले, अरे महाराजच्या जवळचं शिष्य कस काय हाणायला लागले, कस काय मारायला लागले. सगळे जण हे झाले, अचंबित झाल्यानंतर मग महाराजांनी त्या भास्कर पाटलाला, ते सगळे घाबरले, महाराजाला थांबू लागले. हिंमत होईना कोणाची. मग महाराज शेवटी शांत झाले आणि मग त्या भास्कर पाटलाला, का मारलं महाराज, ते तुमचे शिष्य आहे आणि मी मारलं का, त्यांना विचार बरं. भास्कर पाटील म्हणे त्यांना मारू द्या म्हणे, काही मला लागलेलं नाही. परंतु महाराजांनी त्यांना सांगितलं की तुझं जे पूर्वजन्माचं पाप होतं ते जर आता जर तुझं फिटलं नसतं तर ते तुला पुन्हा भोगायला यावं लागलं असतं, पुन्हा जन्म घ्यावा लागला असतं. म्हणून या जन्मामध्ये तुझं मागच्या जन्माचं सगळं पातक मी आता फेडून टाकलं आहे, तुला पुन्हा जन्म घेण्याची गरज नाही. म्हणजे एवढे महाराज काय होते, भूत भविष्य वर्तमान जाणणारे होते. मग अशा पद्धतीने महाराजांच्या लीला या होत्या. महाराजांना सगळंच ज्ञान होतं. आणि एक दिवस असं म्हणतात की महाराज, आपण म्हणतो नैनम छिंदंती शस्त्रांनी नैनम दहती पावग, प्रवचन तर आपण करतो. तसंच त्या ठिकाणी काही गोसावी आले आणि गोसावी आल्यानंतर त्या गोसाव्याने सुद्धा, गोसावी म्हणजे काही आता पोट भरण्यासाठी त्यावेळेस जेव्हा खावायची व्यवस्था व्हायची नाही, अन्न मिळायचं नाही. आणि अन्न मिळत नसल्यामुळं काही लोक तसेही पोट भरण्यासाठी साधू व्हायचे, आहे का नाही. अरे कधी कधी येतात की नाही गाड्या घेऊन आणि म्हणतात की तुमचं असं होईल तसं होईल. आश्रमात बी येतात, तुमचं असं होईल तसं होईल, द्या 100 दक्षिणा, द्या 500, द्या 1000, द्या 2000, द्या 1000, 3000, आणि बरोबर लोकांना फसवतात. तर तसं जे ब्राह्मती गोसावी आले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला शिरापुरी खायला वेळ पाहिजे. ठीक आहे, मग त्याने आता समजा जे काय आहे त्यांनी सांगितलं आजचे दिवस भाजी भाकर खा, उद्या शिरापुरीची व्यवस्था करू. महाराज त्यावेळेस मळ्यामध्ये राहायचे पाटलाच्या, तर मळ्यामध्ये राहायचे. आणि मग एक दिवस काय झालं, मग त्याच पिरियडमध्ये तिथं महाराज ती गोसावी आलेले आणि चांगले प्रवचन करू लागले. आता ज्यांची भक्ती महाराजावर ते महाराजाकडे जाऊन बसले आणि यांना राग झाला. म्हणजे वेड्या नागड्याच्या नांदी लागले तुम्ही, अरे हे आत्मज्ञानाचं प्रवचन सोडून दिलं आणि वेड्या नागड्याच्या नांदी लागले. त्यांनी श्लोक घेतला, नैनम छिंदंती शस्त्रांनी नैनम दहती पावक न चैनम क्लेदेन्त्या पुन्हा शोषिती मारुता. या श्लोकावरती प्रवचन करू लागले महाराज. त्यांच्यासोबत 10-12 त्यांचे शिष्य आणि प्रवचन करू लागले आणि महाराजाला बोलू लागले, नागड्याच्या नांदी लागले, याच्या नांदी लागले, त्याच्या नांदी. महाराजांना अशी लीला केली की ज्या पलंगावर बसले होते तो पलंग पेटवून दिला. अरे तू सांगतो ना की आत्मा कशानं जळत नाही, कशानं मरत नाही, आणि मग आणला म्हणे आणा त्या महाराजाला धरून. ती सांगतात की नैनम छिंदंती शस्त्रांनी नैनम दहती पावक, आणा त्यांना धरून, पाहू द्या की काय खरंच काय जळतं आणि काय नाही. मग त्यांना आणलं तर मग ती घाबरला. तो त्याला वाटलं जळत्या पलंगावर बसत काय, नाही 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 नाही. महाराज त्या ठिकाणी बसले, महाराज उठले सुद्धा नाही. नंतर मग सगळ्यांच्या आग्रस्त उठले, परंतु तेवढा जो पलंगाचा भाग न जळलेला आज सुद्धा तिथे शेगावमध्ये आहे. तर सांगायचं तात्पर्य, महाराजांच्या ह्या लीला ज्या आहे, ह्या लीला अपरंपार अशा लीला त्या ठिकाणी शेगावमध्ये महाराजांनी केल्या. बरं, महाराज जे आहे ते महाराजांना जे भक्तासाठी ते सर्वस्व द्यायचे. एखादा भक्ता जर भक्ती करत असेल तर त्याची भक्तीची मनोकामना जे काही असेल अंतकरणामधील ती पूर्ण करायचे. पण एखादा भक्त जर भक्ती करून त्याच्यामध्ये दांभिकता आणत असेल तर तेही महाराजांनी उदाहरण सांगितलेलं आहे. अरे जो लक्ष्मण गुढे आहे, तो लक्ष्मण गुढे मरणाप्राय काय भोगत होता, यातना भोगत होता. आता महाराजांच्या आशीर्वादाने त्या लक्ष्मण गुढेला जीवनदान भेटलं आणि त्यालाही श्रीमंत व्यक्ती लक्ष्मण गुढे जीवनदान भेटलं. आणि जीवनदान भेटल्यानंतर मग तो महाराजाकडे आला. महाराजाला म्हणून तुम्ही आमच्या घरी या, तुम्ही आमच्या घरी या, तुम्ही आमच्या घरी, आमचं काय आहे सगळं तुमचंच आहे महाराज. म्हणतात ना लोक, आम्हालाही म्हणतात कधी कधी लोक तोंडावर, महाराज काय सगळं तुमच्याच कृपेने. दक्षिणा देताना म्हणतात द्या 51 रुपये, आणि म्हणतं हे घर माल सगळं घ्या, सगळं तुमचंच आहे का नाही. सगळं म्हणाय बरोबर तोंडापुरं. काही काही लोक तर जास्त चोपडे असतात, आहे का नाही. काही लोक चोपडे जास्त असतात. तर म्हणजे घ्या महाराज सगळं तुमच्या कृपेने झालं, तुमच्या कृपेने मी वाचलो, असं असं. महाराजांना ठीक आहे,
महाराजांना तुम्ही आमच्या घरी पाय लावा, घरी पाय लावा, घरी पाय लावा. महाराज म्हणाले काय हरकत नाही. एक दिवस महाराजांची स्वारी गेली लक्ष्मण घोडेच्या घरी, आणि लक्ष्मण घोडेच्या घरी गेली, आणि लक्ष्मण घोडेच्या घरी गेल्यानंतर बिचारा त्यांनी आपली जी काही संपत्ती आहे त्या संपत्तीच्या मानाप्रमाणे त्यांनी स्वागत सत्कार केला. स्वागत सत्कार केल्यानंतर महाराजांची पूजा केली, दक्षिणा ठेवली आणि महाराजांचे चरणी प्रणाम केला. महाराज हे सगळं तुमच्या कृपेने, तुमच्या कृपेने, तुमच्या कृपेने. आता आम्हाला कोण म्हणलं बी असं तर आम्हाला काही म्हणता येत नाही महाराजासारखं. महाराज म्हणाले हे सगळं जर माझं आहे ना, हे सगळं जर तुमचंच आहे, मग सगळं माझं आहे तर या घरावर तुझा अधिकार आहे का? नाही. ही जी काही तिजोरी आहे कर खुली. काय म्हणे? ही तिजोरी जी आहे तुझ्या घरची कर खुली. त्याने ती भीत उघडली तर तिजोरी, आणि तिजोरी उघडली आणि तिजोरीचं जाऊन बसला आणि म्हणाल महाराज या, तुम्हाला घ्या किती लागतं तर, तुम्हाला घ्या किती लागतं तर, तुम्हाला घ्या किती लागतं तर. महाराज म्हणालाय अरे तू काय म्हटला हे घर कोणाचं आहे? कोणाचं आहे? महाराज तुमचं घर आहे आणि माझं घर आहे, आणि तुझा काय अधिकार त्याच्यावर आहे की नाही? जर घर माझं आहे तर या घरावर तुझा काय अधिकार आहे? काय अधिकार आहे तुझा? मग तो लक्ष्मण घोडे जो आहे त्याची दांभिकता बघती. नाही महाराज घ्या, तुम्हाला किती लागतं ते घेऊन जा. महाराजांनी काय केलं, जेच त्याच्यामध्ये हात घातले की त्या धनामध्ये आणि रस्त्यावर फेकून देऊ लागले. काय करू लागले? रस्त्यावर फेकून देऊ. घाबरला तो. महाराज तुम्हाला जेवढं लागेल तेवढं घ्या, तुम्हाला जेवढं लागेल तेवढं घ्या. महाराज म्हणाल दांभिकता करतो आणि सांगतो की माझं घर आहे, माझं घर आहे, माझं घर आहे, म्हणजे तुमचं घर आहे, तुमचं घर आहे, तुमचं घर आहे, आणि अशा पद्धतीने बोलतोय आणि वागतोय. महाराज राग निघून गेले त्यांच्याकडून. त्याच्यानंतर काही दिवसामध्ये त्या लक्ष्मण घोडेचं काहीच राहिलं नाही, म्हणजे सगळी संपत्ती लक्ष्मी त्या ठिकाणून घेऊन गेली. म्हणजे जर समजा साधू महापुरुष ज्ञानी पुरुष असेल तर त्याच्यासोबत जर तुम्ही अशा पद्धतीने वागलं तर असंही घडू शकतं. असाही अनुभव महाराजाने त्या काळी त्या लक्ष्मण घोडेच्या रूपामध्ये दिलेला आपल्याला दिसून येतो. आणि अशा पद्धतीने महाराजांच्या लीला अपरंपार आहे होत्या. त्या पद्धतीने आज सुद्धा महाराजांचा अनुभव बरेच लोकांना येतात, बरेच लोक अनुभव घेतात. ज्यावेळेस सांगतात की महाराज नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये ज्यावेळेस बोटीने चालले होते त्यावेळेस ते जी काही बोट आहे ती बोट, कारण त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं ओंकारेश्वरला महाराज गेले होते तर त्या ठिकाणी खडक आहे. आता त्या ठिकाणी काही ठिकाणी घाट झाला, काही ठिकाणी पण कडक खडक आहे काही ठिकाणी, आणि असे मोठमोठाले दगड आज सुद्धा आहेत. दगड त्या पात्रामध्ये मोठमोठाले. तर ते काहीतरी त्या नावेची जे काही खालून जे काही आहे दगड लागल्यामुळे ती जी फळी आहे ती फळी काय झाली, तुटली आणि त्याच्यामध्ये पाणी भरलं. त्यावेळेस नर्मदा मैया तुडूंब भरलेली. सगळे घाबरले आणि सगळ्यांना असं वाटलं की आपलं आता मरण जवळ आलं. सगळे महाराजांची धावा करू लागले. तेव्हा सांगतात की नर्मदा मैया स्वतः येऊन नर्मदा मैयाने काय केलं तर त्यांना हात दिला आणि त्यांना बाहेर काठावर घेतलं आणि काठावर घेतल्यानंतर संपूर्ण शरीर बोललं हे ते. मग जे सोबतचे भक्त होते त्यांना वाटलं की बा ही ओल्ली झाली आहे स्त्री, तिला आपण काय करावं, एखादं वस्त्र द्यावं आहे का. तिनं आपले वाचवलं, तिनं बाहेर घेतलं आपल्याला. ते म्हणे आता महाराजांना माहिती ती कोण होती, तर काय महाराजांना माहिती कोण होतं, तर बाकीच्यांना काय समजलं की कोण आहे. तर म्हणे हे तुमचे कपडे वस्त्र वल्ले झाले, हे तुम्हाला वस्त्र. ते म्हणजे माझी जे वस्त्र आहे ती नेहमी ओलेच असतात आहे का नाही, माझे वस्त्र नेहमी ओलेच असतात. म्हणजे साक्षात नर्मदा मैयाने महाराजांची काय केली, सेवा केली. अशा पद्धतीने महाराजांचा अधिकार होता. आणि असे जे महाराज आहे अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येईल. उदाहरण सांगितले तर आपल्याला दिवस सुद्धा पुरणार नाही, इतकं त्यांचं चरित्र आपल्याला सांगता येईल. परंतु थोडक्यामध्ये आपण हे सगळं चरित्र पाहत आहे. गणू जवऱ्याचं ज्या पद्धतीने विहिरीमध्ये रक्षण केलं, ज्यावेळेस तो धावा करू लागला त्यांना असं वाटलं की आता विहिरीत आता हे बारूद फुटणार आहे, त्याला बाहेर निघायचं होतं पण निघता येत नव्हतं. शेवटी त्या कपरामध्ये जाऊन महाराजांचं स्मरण करू लागला. त्याच वेळेस सांगतात की तिथे बारूद तर फुटला पण गणू जवऱ्याला थोडंही काही लागलं नाही, महाराजांचीच कृपा आहे. त्यानंतर पितांबर नावाचा शिष्य आहे. अरे अनेक शिष्य झाल्यानंतर शिष्यामध्ये भांडणं लागतात आहे का नाही. हा शिष्याचं त्या शिष्याशी पटत नाही, त्या शिष्याचं त्या शिष्याशी पटत नाही
आहे का नाही. जशा एका नवऱ्याला जर 4 बायका असल्या, आता तर नाही त्यांना समजा, पण असल्या, अरे 2 जरी असल्या तरी पटतं का? नाही पटत. 2 जरी असल्या तरी पटत नाही. आता एवढा शिष्य परंपरा म्हणल्यानंतर, शिष्य संप्रदाय म्हणल्यानंतर कधी कधी शिष्य शिष्यात भांडणं लागतात, आहे का नाही. आणि एका शिष्याला दुसरे शिष्य सहन होत नाही. दुसरा शिष्य म्हणतो त्या शिष्याला जीव लावता आणि मला जीव लावत नाही, आहे का नाही. एका शिष्याला जीव लावतात, दुसऱ्या शिष्याला जीव लावत नाही. शेवटी अशा पद्धतीने त्या ठिकाणी पितांबर जे तिथं राहत होते तर महाराजाजवळ राहायची, भक्ती करायची, सेवा करायची. पण बाकीच्या शिष्याला वाटायचं की हा नुसता पेढा खायसाठी, इथं खायसाठी महाराज जवळ राहतो. मग एक दिवस महाराजांनी त्यांना काय केलं तर आपल्यापासून दूर लोटलं. पण त्यांची भक्ती काही कमी झाली नाही. आणि त्याच पितांबराने मग काय केलं, लोकांना सांगू लागला. पुढे गेल्यानंतर महाराजांच्याच आज्ञेनं तो गेला होता, नाही का, सद्गुरूची आज्ञा घेऊन. तिथे मग सांगितलं की कुठले आहे तुम्ही, काय विचारलं. आता नवीन गावामध्ये त्यावेळेस त्याने सांगितलं की मी महाराजांचा शिष्य आहे. म्हणजे खोटं बोलतो, महाराजांचा शिष्य आहे. म्हणजे जर खरं महाराजांनी एवढ्या लीला केल्या आहे, तर तू एक तरी लीला करून दाखव. म्हणे या वाळलेल्या आंब्याला काय कर, पानं फुटू दे. आता ही शक्य गोष्ट आहे का? पण तरीही सुद्धा त्यांनी महाराजांचं स्मरण केलं आणि त्या वाळलेल्या आंब्याला पानं फुटलं. लय दिवस त्या आंब्याचे, मग पुन्हा आंबे, आता मला माहीत नाही त्या आंब्याचं झाड आहे का नाही, पण लय दिवस त्याच्या ग्रंथामध्ये त्याचं वर्णन आहे की लय दिवस त्याचे आंबे लोकांनी खाल्ले. वाळलेलं झाड होतं, पण त्या वाळलेल्या वृक्षाला पालवी फुटली. अशा पद्धतीने महाराजांच्या लीला आहे. आणि असे जे महाराज आहे त्यांनी स्वतः ठरवलं की मी या ठिकाणी या जागेवर काय घेणार आहे, समाधी घेणार आहे. कारण पहिले मग ते पाटलाच्या मळ्यात राहत होते, इकडे राहत होते, पण कोणाच्या जागेत राहिल्यापेक्षा म्हणजे महाराजांनीच ठरवलं की बाबा मला इथं राहायचं आहे. ती सरकारी जागा होती. मग ती सरकारी जागा आणि त्या ठिकाणी सुरुवातीला मग महाराजांची समाधी झाली. समाधी झाल्यानंतर त्या ठिकाणी मंदिर झालं. आणि आज ते वैभव तुम्ही शेगावमध्ये पाहता. हजारो लाखो लोक त्या ठिकाणी दिंड्या घेऊन जातात. आपली भक्ती त्या ठिकाणी महाराजांच्या चरणी काय करतात, वाहतात आणि स्वतःला कृतकृत्यर्थ करून घेतात. म्हणून अशा संत गजानन महाराजांचा हा प्रगट दिन. आणि या प्रगट दिनानिमित्त तुम्ही सुद्धा महाराजांची सेवा भक्ती करावी. तुमच्या अंतकरणामध्ये सुद्धा महाराजांच्या प्रती श्रद्धा भाव निर्माण व्हावा आणि आपली इच्छित मनोकामना पूर्ण व्हावी अशी अपेक्षा करतो. आणि झालेली सेवा ही संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या चरणी समर्पित करतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.